माझ्या आयुष्यात एक खंत आहे की ते म्हणाले की मला आयुष्यात माझं वय 78 आहे, एकदा सुद्धा मला आई म्हणायची संधी मिळाली नाही. लक्षात घ्या की ज्या माणसाला आई म्हणायची संधी मिळू शकत नाही, ज्या माणसाला बाबा म्हणायची संधी मिळू शकत नाही, असा माणूस ज्या वेळेला अनाथपणा घेऊन वाढत राहतो, पुढे जात राहतो, माहीतच नाही कुठली जन्मली, बापच नाही माहिती. परंतु एक लक्षात घेतलं, वयाचं आता 78 वर्ष आहे, ज्या अर्थी माझं वय 78 आहे त्या अर्थी मला जन्म देणारी आई कदाचित या जगात नसेल. पण या 78 वर्षामध्ये यात्रेत, जत्रेत, मंदिरात, भाजी मंडळीत कुठंतरी अपघातानं 15 फुटावरून जरी ती चुकून गेली असेल ना, तरी सुद्धा माझी तर नशिबान पोरगा जगात दुसरा कोणीच नाही. ही जी भावना आहे ना आई आणि बाबांबद्दलची, ही भावना एखाद्याबद्दल असणं आणि आपल्या ओटीमध्ये, आपल्या घरामध्ये, आपल्या उभऱ्यामध्ये आई बाबा असणं, आणि तरी सुद्धा आपली आई असताना, आपले बाप असताना आपला हात त्याच्या चरणाकडे न जाणं, मला सांगा हा माणूस की अतिशय तळाला केलेचा हा खरा तर दाखला आहे, खरं तर ते उदाहरण आहे आणि त्याची ती खोड आहे. पण मला असं वाटतं की आज तुमच्या डोक्यावर भेट आहे. फक्त एकच तुम्हाला सांगेन की मला असं वाटतं की वृद्धाश्रम या जगात नष्ट झाली पाहिजे. जोवर वृद्धाश्रम नष्ट होणार नाही तरी तोवर तुम्हाला सांगू का, पुढे एकदा सतयुगाचा अनुभव आपल्याला घेता येणार नाही. कारण चिवचाडी गावचा घास खाऊ घालणारी आई मुलगा हयात असताना जर मेघचढा वृद्धाश्रमात खात बसली असेल तर तुम्हाला सांगतो ही प्रचंड विलक्षण वेदना देणारी गोष्ट आहे. एक प्रसंग सांगतो आणि सांगतो, अक्कलकोटच्या संदर्भातला आहे की आई म्हणाली की मला लग्न झाल्यानंतर बायकोचं पटत नाही बऱ्याच जणांचं, पण मी सांगतो की काउन्सिलिंगला जा, आई बाबांना जवळ ठेवा. तर ती आई म्हणाली मला देवदेव करायचं, आणि देवदेव करायला तिने शिर्डीला गेलं, त्याला पुन्हा तुळजापूरला गेलं, अक्कलकोटला गेलं, स्वामीच्या दर्शनाला आणलं मुलाडी. मग आईला साडी घेतली, साडी घेतल्यानंतर तिच्या साडीवर 500 रुपये ठेवले. ती म्हटलं पटकन निघायचं आपल्याला, गाडी बघून येतो, गाडी बघून येतो म्हणून गेलेला पोरगा 5 वर्ष माघारीच आला नाही. ही आई वृद्धाश्रम. मला सांगा, जर वृद्धाश्रम जर या पद्धतीने वाढायला लागली, याचा एकच अर्थ आहे माणुसकीचा जो भाग आहे, माणुसकीचा जो अंश आहे तो तळाला गेला आहे असं तुम्ही समजायचं. आणि म्हणून मला वाटतं, नेहमी असं वाटतं की मी माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला माझ्या आई बाबा असतात. मला वाटतं की मला तेवढा